प्रश्न क्रमांक 1. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन ए शिवनेरी, ऑप्शन बी पन्हाळा, ऑप्शन सी तोरणा, ऑप्शन डी पुरंदर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पुरंदर. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण किती युद्धे लढली होती? ऑप्शन ए 120, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 320, ऑप्शन डी 420. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 120. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन ए लक्ष्मीबाई, ऑप्शन बी पुतळाबाई, ऑप्शन सी सईबाई, ऑप्शन डी सोयराबाई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सईबाई. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचे दूध पाजून लहानाचे मोठे कोणी केले? ऑप्शन ए जिजाऊ, ऑप्शन बी पुतळाबाई, ऑप्शन सी सईबाई, ऑप्शन डी धाराऊ. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी धाराऊ. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन ए बुद्धभूषण, ऑप्शन बी राजनीती, ऑप्शन सी राजधानी, ऑप्शन डी स्वराज्य. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बुद्धभूषण. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात झाला होता? ऑप्शन ए हवेली, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी खेड, ऑप्शन डी भोर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पुरंदर. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन ए पुतळाबाई, ऑप्शन बी सईबाई, ऑप्शन सी सोयराबाई, ऑप्शन डी येसूबाई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी येसूबाई. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते? ऑप्शन ए सावित्रीबाई, ऑप्शन बी भवानीबाई, ऑप्शन सी तुळसाबाई, ऑप्शन डी लक्ष्मीबाई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भवानीबाई. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? ऑप्शन ए शाहू महाराज, ऑप्शन बी दादोजी, ऑप्शन सी तानाजी, ऑप्शन डी बाजीप्रभू. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? ऑप्शन ए 14 मे 1650, ऑप्शन बी 16 मे 1655, ऑप्शन सी 14 मे 1657, ऑप्शन डी 14 जून 1657. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 14 मे 1657. प्रश्न क्रमांक 11. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कोणी पकडले? ऑप्शन ए अफजल खान, ऑप्शन बी मुकरब खान, ऑप्शन सी सिद्दी जोहर, ऑप्शन डी नसीम खान. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुकरब खान. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यात कोणत्या गावात आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी तुळापूर, ऑप्शन डी पंढरपूर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तुळापूर. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या मुघल सरदाराला पराभूत केले होते? ऑप्शन ए शाहिस्ते खान, ऑप्शन बी दिलेर खान, ऑप्शन सी जयसिंग, ऑप्शन डी अफजल खान. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन बी दिलेर खान. प्रश्न क्रमांक 14. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात लिहिणारा लेखक कोण होता? ऑप्शन ए कवी कलश, ऑप्शन बी अण्णाजी दत्तो, ऑप्शन सी कलुषा, ऑप्शन डी खाफी खान. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी खाफी खान. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती कोण होते? ऑप्शन ए मोरोपंत पिंगळे, ऑप्शन बी अण्णाजी दत्तो, ऑप्शन सी हंबीरराव मोहिते, ऑप्शन डी कवी कलश. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हंबीरराव मोहिते. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न का केला होता? ऑप्शन ए व्यापारासाठी, ऑप्शन बी समुद्र मार्ग सुरक्षित करण्यासाठी, ऑप्शन सी मुघलांशी तहासाठी, ऑप्शन डी राजधानी हलवण्यासाठी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी समुद्र मार्ग सुरक्षित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 17. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर कोणत्या ठिकाणी अत्याचार केले होते? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बहादूरगड, ऑप्शन डी औरंगाबाद. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बहादूरगड. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्याचे छत्रपती कोण झाले? ऑप्शन ए शाहू महाराज, ऑप्शन बी राजाराम महाराज, ऑप्शन सी संभाजी महाराज, ऑप्शन डी शिवाजी महाराज. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजाराम महाराज. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? ऑप्शन ए 16 जानेवारी 1681, ऑप्शन बी 15 जून 1669, ऑप्शन सी 2 मे 1690, ऑप्शन डी 16 फेब्रुवारी 1670. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 16 जानेवारी 1681. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती संभाजी महाराजांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले होते? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी तुळापूर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी पन्हाळगड. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तुळापूर. प्रश्न क्रमांक 21. छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्राई कोण होत्या? ऑप्शन ए सईबाई, ऑप्शन बी येसुबाई, ऑप्शन सी सोयराबाई, ऑप्शन डी जिजाबाई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोयराबाई. प्रश्न क्रमांक 22. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मुघलांना कोणी मदत केली होती? ऑप्शन ए दिलेर खान, ऑप्शन बी गणोजी शिर्के, ऑप्शन सी अफजल खान, ऑप्शन डी शाहिस्ते खान. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गणोजी शिर्के. प्रश्न क्रमांक 23. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हटले जाते? ऑप्शन ए प्रचंड सैन्यामुळे, ऑप्शन बी विद्वत्ता असल्यामुळे, ऑप्शन सी धर्मासाठी बलिदान दिल्यामुळे, ऑप्शन डी राज्य विस्तारामुळे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी धर्मासाठी बलिदान दिल्यामुळे. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी पन्हाळगड, ऑप्शन सी प्रतापगड, ऑप्शन डी शिवनेरी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए रायगड. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कोणत्या गुणांसाठी प्रेरणादायी आहे? ऑप्शन ए धैर्य, ऑप्शन बी निष्ठा, ऑप्शन सी त्याग, ऑप्शन डी वरील सर्व. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका,
जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।